आइडियल इंडिया न्यूज में आपका स्वागत है। प्रस्तुत है महाराष्ट्र से जलगांव जिला के भटगांव शहर के हमारे संवाददाता देवीदास महाजन और सुरेश पाटिल की खास रिपोर्ट। महाराष्ट्र के जलगांव जिले के भटगांव शहर से समाचार है कि किशोरप्पा पाटिल साहब शिवसेना की ओर से भटगांव शहर के वार्ड क्रमांक 9 में पार्टी प्रवेश और उम्मीदवारी की घोषणा की गई। अब पूरी खबर विस्तार से। किशोरप्पा पाटिल साहब शिवसेना की ओर से भटगांव शहर के वार्ड क्रमांक 9 में पार्टी प्रवेश और उम्मीदवारी की घोषणा की गई। विशाल पाटिल, पप्पू पाटिल, सुरेश पाटिल, वाईएस पाटिल साहब, सौरभ पाटिल, रवि देवरे, जगदीश महाजन, ललित आहरे, विजय कुमार भोसले और वैशाली ताई पाटिल की उम्मीदवारी की घोषणा की गई। सुनीता ताई, सुमनताई मिस्त्री, रेखा ताई और महिला मंडल एवं युवा कार्यकर्ता एक ने पार्टी में प्रवेश किया। सबसे पहले मंच पर नगर अध्यक्ष पद की उम्मीदवार रेखा ताई जहांगीर मल की घोषणा की गई। मंच पर किशोरप्पा पाटिल, राजेंद्र जीवाव, गणेश परदेशी, लखीचंद पाटिल, डॉक्टर प्रमोद पाटिल, जहांगीर मल के डॉक्टर देशमुख, वाघ साहब आदि मौजूद थे। गण और उनके कार्यकर्ता उपस्थित थे और फिर वहां से आए सभी लोगों ने रोहिणेश्वर महादेव मंदिर में नारियल फोड़े, जहां किशोरप्पा पाटिल का जोरदार स्वागत किया गया। अब हम आपको कार्यक्रम के कुछ प्रमुख अंश दिखा रहे हैं। कृपया हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और शेयर कीजिए। यानंतर पुरुषांचा सत्कार आहे। यानंतर सर्व पुरुषांचा सत्कार होईल। सर्वप्रथम वाईएस पाटील सर, यानंतर सौरभ पाटील, निलेश पाटील, नाना महाजन, रवि देवरे, आदरणीय बापूसाहेब मांडोळे, योगीराज मांडोळे, जगदीश महाजन, महेंद्र घाडगे बंटी, ललित अहिरे, तुम्ही तिथे निघालो सारा पक्षप्रवेश आटोपलेला आहे। यानंतर मला वाटतं वेगवेगळे आप्पासाहेब तुम्हीच मार्गदर्शन तिकडे चालतो। बोलतील पहिले बोला। यानंतर राजूजी बोलतील। जुबू जे मला सांगितलं ते सांगा, जे मला सांगितलं ते सांगा। तयार केलं तुम्ही तसं। हा, पाचोरा बडगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय किशोरप्पा, उपस्थित असलेले सर्व इच्छुक उमेदवार आणि त्यांना पाठिंबा देण्याकरता आलेले सर्व मतदार माता भगिनी मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून या वार्डमध्ये नेमकं कोणी उभं राहायचं या संदर्भात चर्चा चालू होती आणि मग त्याकरता सौरभ देखील या वार्डामध्ये इच्छुक होता आणि साऱ्या मतदारांचा त्याला पाठिंबा देखील होता। परंतु दुसरा उमेदवार आपला पप्पू नाही, दुसरा उमेदवार आपला बबलू देवरे, तो देखील इच्छुक होता आणि मग त्या सौरभचा तो मित्र असल्यामुळे आप्पा मग सौरभने असं सांगितलं की पप्पा एक घरातले 2 जणी उभं राहण्यापेक्षा जर त्याला उमेदवारी दिली चांगलं असेल आणि द्या, मग त्याकरता उमेदवारी देऊ असं ठरलं आणि मग त्या बबलू आणि हिराजाव आम्ही बसलो आणि सांगितलं की ठीक आहे तू आता उमेदवारी कर। परंतु मग बबलूचे देखील काही अडचणी आल्या आणि मग काय करायचं बाबा,
मग सौरभला सांगितलं का आता तूच उमेदवारी कर. मग सौरभने सांगितलं की पप्पा एक घरातलं नकोच, दुसऱ्याला आपण कोणालाही उभं करू. आणि मग त्या माध्यमातून विशालला बोलवलं आणि विशालला असं सांगितलं की तू असं कर, शिवसेनेत प्रवेश करून घे आणि तुला मी उमेदवारी आमदार साहेबांना सांगून देतो. आणि त्यांनी मान्य केलं. आणि आजच्या या प्रवेश सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या शहराचे माजी नगराध्यक्ष आदरणीय जिभू, आदरणीय गणेशांना, आदरणीय युवराजाबा, आदरणीय नागेश दादा, बगीचन भाऊ, आदरणीय डॉक्टर साहेब, Incoming call from दुसरे डॉक्टर साहेब, तिसरे मेडिकल साहेब, गावसाहेब, आबा चौधरी, बबलू देवरे, आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रेखाताई, उपस्थित सर्व या नगरसेवकांना भावी काळासाठी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, बांधवांनो आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आदरणीय वैशालीताई, आदरणीय बबलू दादा, पप्पू दादा, विशाल दादा आणि त्यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि सगळ्यात अगोदर राजू जिभूंचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की राजकारणामध्ये अनेक लोक भेटतात, परंतु आपल्या हक्काचा घरचा वार्ड असताना स्वतः या वार्डातल्या अनेक माता भगिनी असतील किंवा बांधव असतील, हे सगळेजण त्यांना आग्रह करत असताना की या प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपणच उमेदवारी करावी असं मी स्वतः फोनवर ऐकलेलं आहे. अनेकदा माता भगिनी आल्यानंतर त्यांना विनंती केली आहे की आमच्या प्रभागाची जी दयनीय अवस्था झालेली आहे, हिला जर का दुरुस्त करायचं असेल तर राजू जिभू सारखाच कर्तव्यदक्ष नगरसेवक आम्हाला पाहिजे. असं असताना सुद्धा राजू जिभूंनी स्वतः माघार घेऊन आज या ठिकाणी पप्पूदादा किंवा वैशालीताईंसारख्या कर्तव्यदक्ष किंवा त्यांच्या समोर असलेल्या या सगळ्या शिवसैनिकांचा या ठिकाणी प्रवेश करून त्यांची उमेदवारी नुसती जाहीर केली नाही तर ते निवडून आले अशा पद्धतीची घोषणा करणारे आदरणीय राजू जिभू सारखे लोक मला वाटतं जीवनात खूप कमी भेटतात. त्यांनी स्वतः मागे हटून मागे सरकले आणि खऱ्या अर्थाने जो जुलाल काकांचा विषय त्यांनी या ठिकाणी सांगितला की त्यांच्यावर मागच्या काळामध्ये त्यांच्यावर आपबीती जी आली, त्यांनी माघार घेतली आणि या परिवाराला आपल्या हातून आता हा उमेदवार निवडून आला पाहिजे, म्हणजे आपले सगळे मागचे जे उपकार आहेत त्या उपकाराची परतफेड राजू जिभूंच्या वतीने या ठिकाणी होईल असे संकेत त्यांनी या ठिकाणी दिले. मी तुमचं सगळ्यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करत असताना या निमित्तानं विनंती करणे की अजून आपल्या भडगाव शहरातले एकही उमेदवार एकही प्रभागाचे अधिकृतरित्या जाहीर जरी झालेले नसले तरी मला आज या ठिकाणी सांगताना आनंद होतोय की आज पहिल्यांदा मी हे दोघेही उमेदवार घोषित करतो. एक आपले विजू दादा भोसले आणि आपल्या वैशालीताई या दोघेही उमेदवारांची घोषणा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांची संगत त्यांच्या पाठीशी आहे असं गृहीत धरून आज या ठिकाणी मी उमेदवारी घोषित करतो. परंतु बांधवांनो, मी हा प्रभाग आहे, एक जर का आपली चूक झाली तर नेमका प्रभागाची कशी परिस्थिती राहते आणि दुसऱ्या बाजूला तिकडे राजू जिभू, जगन भोई आणि संतोष महाजन त्यांच्या नेतृत्वाखाली हे तिघही लोक त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर मला वाटतं यशवंत नगरचा भाग जर का आपण पाहिला तर एक सुद्धा रस्ता आपल्याला अपूर्ण अवस्थेत दिसणार नाही. आणि इथे जी तुम्ही जो मोठा 4चा प्रभाग होता त्या 4च्या प्रभागात ज्या चुका आपण मागच्या काळात केल्या ती परिस्थिती आज या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून माझी विनंती आहे की आपल्या सुखादुःखात, आपल्या कामी या प्रभागाची खरंच ज्याला जाण आहे
अशा लोकांना आपण जर का निवडून दिलं तर खऱ्या अर्थाने 5 वर्ष ते नगरसेवक किंवा ते उमेदवार आपली खऱ्या अर्थाने सेवा करतात. म्हणून माझी विनंती आहे की तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने, तुमच्या आशीर्वादाने आज ह्या दोघी उमेदवारांना मला वाटतं आपण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. माझी हात जोडून विनंती आहे. मला वाटतं जिबूंनी सांगितलं की हा 100% वाढ जिबूंच्या पाठीशी आहे. त्याच पद्धतीने तुम्ही दोघं देखील गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करताय. मला खात्री आहे की हा प्रभाग भडगाव शहरातला सगळ्यात जास्त मताधिक्य देणारा हा प्रभाग ठरावा अशी आग्रहाची विनंती आजच्या या प्रदेश सोहळ्याच्या निमित्तानं मी करतो. आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आदरणीय रेखाताई मालचे यापूर्वीच आपण जाहीर केलेलं आहे. या दोघं नगरसेवकांच्या बरोबर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना सुद्धा जास्तीत जास्त मताधिक्य या प्रभागातून मिळावं अशी एक आग्रहाची विनंती करतो. आपल्याला या निमित्तानं मी सांगेल की आपण जर या भडगाव शहराचा विचार जर का मागच्या 10 वर्षापूर्वीचं भडगाव शहर आणि आत्ताचं हे भडगाव शहर याचा जर आपण विचार केला तर मला वाटतं ज्या प्राथमिक गरजा आपल्या होत्या, मग ते पाणी असेल, अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था असेल, आता पाणी पुरवठ्याची योजना आपली मंजूर झाली, कामाला सुरुवात झाली. आता ड्रेनेजची पाईपलाईन मध्ये आहे, ती देखील मंजूर होऊन कामाला सुरुवात होईल. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या शहराचा रस्ता हा विषय कायमस्वरूपी संपणार आहे. त्याच्यामुळे जर हे सगळं आपल्याला करायचं असेल तर नगराध्यक्ष आपला हक्काचा पाहिजे, नगरसेवक आपल्या हक्काचे पाहिजे, आमदार तुमचा हक्काचा आहेच. परंतु खरं जर का काही असेल तर मला वाटतं नगर विकास मंत्री की जे खऱ्या अर्थाने शहराला निधी देतात ते शहराचे नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि ते शिवसेनेचे मुख्य नेते आहेत. त्याच्यामुळे बांधवांनो या भडगाव शहराला एक विकासात्मक दृष्ट्या एका वेगळ्या उंचीवर आपल्याला सगळ्यांना न्यायचं आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांची भडगावकरांची साथ मला वाटतं आम्हाला अत्यंत महत्वाची आहे. ती साथ आपण देतच आला आहात. कारण मागच्या 5-10 वर्षापासून नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे आणि मला देखील तुम्ही तिसऱ्यांदा निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुमची साथ आहेच. परंतु ह्या नगरपालिका हे किचकट इलेक्शन असतं. एकमेकांचे जवळचे नातेवाईक एकमेकांच्या विरोधात उभे असतात. त्याच्यामुळे आपण सगळेजण त्या नात्या गोत्याच्या भानगडीत किंवा भावनेच्या आड आपण जर का गेला तर मला वाटतं कुठेतरी आपली चूक होते आणि मग आपण विकासापासून पुन्हा 5 वर्ष मागे जातो. त्याच्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या माता भगिनींना या निमित्तानं विनंती आहे. खरं म्हणजे अतिशय शॉर्ट पिरियड आहे, अत्यंत कमी पिरियड आपल्याला निवडणूक आयोगाने दिलेला आहे. अर्थात तो चांगला पण आहे. कमी दिवसात आपल्याला जास्त त्रास न होता कमी दिवसात आपल्याला प्रचाराची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. त्याच्यामुळे आजपासून मॅक्झिमम 20 दिवस आपल्याला सगळ्यांना मेहनत घ्यायची आहे. असं होता कामा नये किंवा आता काही नाही, दोघं उमेदवार एकदम मस्त आहेत, काहीच अडचण नाही, त्याच्यामुळे आता सहज निवडून येतील आणि ह्या अति आत्मविश्वास कदाचित आपला घात करू शकतो. त्याच्यामुळे अति आत्मविश्वासात न राहता 100% पायाला भिंगरी बांधून आपल्या मायबाप जनतेचे आशीर्वाद घेऊन येणाऱ्या 2 डिसेंबरच्या 5 वाजेपर्यंत जास्तीत जास्त मतदान आपल्याला कसं करून घेता येईल हा प्रयत्न आपण या ठिकाणी करावा अशी एक आग्रहाची विनंती या निमित्ताने मी करतो. पुन्हा एकदा वैशालीताई आणि त्यांच्या सर्व परिवाराचं मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो. दोघे उमेदवार आणि तिसऱ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. किसी भी प्रकार के विज्ञापन हेतु हमारे नजदीकी आइडियल इंडिया संवाददाता अथवा मुख्य कार्यालय पर संपर्क करें. मोबाइल नंबर 9839874112 अथवा 7275125960. कृपया हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक और शेयर करें. धन्यवाद.